भाजप खासदारांना व्हीप जारी करतोय, कारण आज हे विधेयक मांडलं जाणार आहे। 4 महत्त्वाचे बदल या विधेयकात असणार आहेत। यावरती आजपासून चर्चा सुरू होईल। साधारण 8 तास ही चर्चा असेल आणि त्यानंतर 3 तारखेला म्हणजे उद्या राज्यसभेत हे विधेयक मांडलं जाईल। काल इंडिया आघाडीची संसद भवनात एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि त्यांनी या विधेयकावरती त्यांची रणनीती ठरवली आहे। यावेळेला इंडिया आघाडीनं विधेयकाला विरोध करण्याचंच ठरवलंय, तर दुसरीकडे ठाकरे गट हा इंडिया आघाडीचा घटक असून वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरती ठाकरे गटाची भूमिका मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे। ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका चर्चेवेळी उघड होण्याची शक्यता आहे। वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरती ठाकरेंची शिवसेना इंडिया आघाडीसोबत विरोध करणार की समर्थन देणार, याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। ठाकरे गटाची एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे आणि या बैठकीत या विधेयकाच्या मुद्द्यावरती नेमकी कोणती भूमिका घेतली जाणार याची निश्चिती झाल्याचं कळतंय। दरम्यान आजही काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक या संदर्भात पार पडणार आहे। त्यामुळे एकीकडे इंडिया आघाडीमध्ये राहून स्वतः उद्धव ठाकरे यांची सेना नेमका कोणता निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। याआधीच या मुद्द्यावरनं उद्धव ठाकरे सेनेला अनेकांनी डिवचलेलं आहे। अगदी एकनाथ शिंदे, त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि दुसरीकडे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याच मुद्द्यावरनं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केलाय। कारण यापूर्वीच शिवसेनेनं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडून दिलंय असं म्हणत तर जोरदार टीका करण्यात आलेली होती। आता आज याच विधेयकासंदर्भात ठाकरे गटाची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। एकीकडे इंडिया आघाडी तर आपल्या मतावरती ठाम आहे। अनेक दुरुस्त्या त्यांनी सुचवलेल्या आहेत, त्या दुरुस्त्यांचा विचार या विधेयकात केला गेला नाही अशा स्वरूपाचा आरोपही करण्यात येतोय। तर वक्फ विधेयक आणि हिंदुत्वाचा काय संबंध? भाजपनं आम्हाला हिंदुत्व शिकवू नये असं संजय राऊतांनी म्हटलंय। विधेयकात सुधारणा होत आहेत पण हेतू शुद्ध नाही, काही गोष्टी फ्लोअरवरती गेल्यावरती करायच्या असतात असंही सूचक विधान हे खासदार संजय राऊतांनी केलंय। जमिनी कुठे लाटल्या? या हिंदुत्ववाद्यांनी अयोध्येत लाटल्या। तिथे का वक्फ बोर्ड आहे? हिंदूंच्या जमिनी, सरकारच्या जमिनी, देवस्थानाच्या जमिनी अयोध्येत लाटल्या। महाराष्ट्रामध्ये देवस्थानाच्या जमिनी कोणी लाटल्या? भारतीय जनता पक्षाचे मंत्री किंवा त्यांच्या मंत्रिमंडळात इतर काही पक्षांचे जे लोक आहेत त्यांनी महाराष्ट्रामध्ये देवस्थानांच्या जमिनी लाटल्या। इथे का वक्फ बोर्डाचा संबंध आहे? बिलाचा संबंध अजिबात नाही। देवेंद्रजी याच्यावर बोलणार नाही। पण उठ सूट हिंदुत्ववाद आम्हाला अक्कल शिकवू नका हिंदुत्वाची। आम्ही हिंदुत्वाचे मूळ शिलेदार आहोत। हे तुम्ही सगळे हे नकली बोगस लोक घेऊन हिंदुत्वावरती बांग देत असाल तर तुमच्यावरती बुलडोजर फिरेल। मतदान संध्याकाळी आहे। तरी तुमची भूमिका स्पष्ट का? भूमिका झालेली आहे आमची। पण 1-2 मुद्दे माझी भूमिका, माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी जी भूमिका आम्ही मान्य केलेली आहे सगळ्यांनी, शिवसेना पक्ष प्रमुखांनी, ती भूमिका आमच्या खासदारापर्यंत पोहोचलेली आहे। पण ही मीडिया समोर सांगायची भूमिका नाही ना या क्षणी। जेव्हा मतदान होईल त्यानंतर आमचे लोक बाहेरून सांगतील ना। तुम्ही सभात्याग करणार आहात? अजिबात नाही। सभात्याग आम्ही पळकुटे नाही। जी भूमिका आम्ही स्वीकारली ती स्वीकारली। आमचे सदस्य अरविंद सावंत JPC वर होते, त्या संदर्भात त्यांनी सर्व बैठकांना हजेरी लावली। त्यांनी ज्या गोष्टींना आक्षेप घेतला तो रेकॉर्डवरती आहे। त्याने एक डिसेंट नोट सुद्धा दिलेली आहे, ती रेकॉर्डवरती आहे आणि आमच्या भूमिका अत्यंत पारदर्शक आहे। फक्त मी वारंवार ह्या लोकांना सांगेन, मूर्ख लोकांना, हे वक्फ बोर्ड आणि हिंदुत्व असं करून तुम्ही हिंदुत्वाचा अपमान करताय। वक्फ बोर्ड हा पूर्णपणे वेगळा विषय आणि अयोध्या हिंदुत्वाचा विषय। जम्मू काश्मीर मधून 370 कलम हटवणं हा हिंदुत्वाचा विषय। काशी मथुरा हिंदुत्वाचा विषय। कळलं? छत्रपती शिवाजी महाराजांचे विषय हिंदुत्वाचे विषय आहेत। संभाजी महाराजांची हत्या हिंदुत्वाशी संबंधित आहे। वक्फ बोर्डचा विषय हा हिंदुत्वाशी संबंधित नाही। आज संध्याकाळी बिल पास झालं, मंजूर झालं, त्याचा या देशाच्या समाज जीवनावरती कोणताही परिणाम होणार नाही।